महादेवांनी मूळतः वारीची सुरुवात केलेली आहे. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि प्रभू रामचंद्राला अहंकाराचं ज्ञान होतं, वा. म्हणजे रामायण. म्हणून तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिले की विठ्ठल चुलता भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमचा चुलता आहे, भगिनी आहे, भ्राता आहे. संपूर्ण जे काय आहे ते फक्त भगवान विठ्ठलच आहे. म्हणून विठ्ठल, भगवान विठ्ठल हे सगळ्यांच्या जवळ आहेत. सामान्यांचा देव, गरिबांचा देव, सगळ्यांचा देव, सर्व समावेशक देव जो आहे तो भगवान विठ्ठल आहे. महाराष्ट्राच्या घराघरात साजरा होणारा सोहळा म्हणजे विठ्ठल वारी आणि येत्या काही दिवसातच ती चालू होतीये. विठ्ठल, पंढरीची वारी, संतवाणी, संतांबद्दलची परंपरा याबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण. त्यामुळेच मी माझा बालमित्र मंदार साधू याच्यासोबत या विषयावरती गप्पा मारल्या आहेत. मंदार हा माझा बालमित्र जरी असला तरी तो त्याचबरोबर श्री संत साधू महाराज या परंपरेचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो. त्यामुळेच मला या गप्पांमधून अनेक विविध गोष्टींची माहिती झाली. तुम्हाला देखील या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा असेल तर आमची ही विचारांची देवाणघेवाण नक्की बघा. तर आता अवघ्या काही दिवसानंतर वारी सुरू होणार आहे. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की वारी म्हणजे नेमकं काय आणि ती कुणी स्टार्ट केली? वारी ही महाराष्ट्राची धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्त्वाची आहे. तर वारी हा शब्द मूळतः वार या शब्दापासून आला आहे. ओके. वार हा संस्कृत शब्द आहे आणि त्यापासून वारी हा शब्द तयार झाला आहे. वारी म्हणजे एकच गोष्ट वारंवार करणं, त्याला म्हणायचं वारी. ओके. तर वारकऱ्याच्या दृष्ट्यानं वारी म्हणजे पंढरपूरची वारी करणं, आळंदीची वारी करणं, देहूची वारी करणं, त्याला म्हणायचं वारी. वा. म्हणजे वर्षातून एकदा आपल्या घरातून विठ्ठलाला भेटायला निघणे हे सातत्याने अनेक वर्ष करत राहणारा, म्हणजे ती करत राहणारी गोष्ट म्हणजे वारी. आणि तो ती नियमितपणे करत आलेला तो म्हणजे वारकरी. हो. अच्छा. आणि याला जर थोडा आध्यात्मिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर जसं माहिती आहे की प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीतून जावं लागतं. बरोबर. जन्म आणि मरण्याच्या फेऱ्यातून तुम्हाला जर वारायचं असेल तर त्याला म्हणायचं वारी आणि त्याच्यासाठी करायची ती वारी. अच्छा. तर मग या वारीची सुरुवात कुणी केली? म्हणजे या वारीची मूळ सुरुवात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, म्हणजे आदिनाथ जे सगळ्यात आधी होते, तर सगळ्यात आधी कोण होते तर भगवान शंकर. अच्छा. तर भगवान शंकरांनी ही वारी सुरुवात केली. अच्छा. म्हणजे आपण जे ऐकतो की 1200च्या शतकात वगैरे चालू झाली ते नसून महादेवांनी वारीची सुरुवात केली. महादेवांनी मूळतः वारीची सुरुवात केलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे वडीलही वारी करत होते. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज वारी करत होते, तुकाराम महाराज वारी करत होते, नाथ महाराज वारी करत होते, नामदेव महाराज वारी करत होते. आणि तशीच परंपरा वारकरी संप्रदायाची आज सगळे वारकरी, महाराष्ट्राचे तमाम वारकरी आज सगळेजण वारी करत आहेत. आता महादेवांनी चालू केली म्हटल्यानंतर त्याला काही प्रमाण आहे का किंवा त्याच्या मागची काही बॅक स्टोरी वगैरे आहे का? जसं सांगितलं तर प्रमाण आहे की रंभा अधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजेचा कांत म्हणजे मूळ भगवान शंकर. तर मूळ भगवान शंकर हे पंढरपूरची वारी करत, हे त्याचं प्रमाण आहे. आणि वारीसाठी स्वतः भगवान शंकर आपल्या पत्नीसह म्हणजे पार्वतीसह हे पंढरपूरला आले. आपला मुलगा म्हणजे भगवान गणेश यांना सोबत घेऊन ते पंढरपूरला आले. आणि त्याचं दुसरं प्रमाण जर आपल्याला द्यायचं झालं तर आज जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाची मूर्तीचा पहिले जेव्हा आपण पूजा करतो त्याला पहिले बिल्वपत्र वाहतात आणि त्याच्यानंतर भगवान विष्णुमय म्हणजे विष्णूची पूजा केली जाते. तर विष्णूच्या डोक्यावर जी पिंड आहे ती भगवान शंकराची मानली जाते. त्याच्यावर पहिले बेल वाहिला जातो आणि नंतर त्याची पूजा केली जाते. जनरली आता विष्णूला मानणारे वैष्णव पंथ आहे, महादेवांना मानणारा तो वेगळा पंथ आहे, शैवपंथ. हा, शैवपंथ. तर पंढरपूर किंवा विठ्ठलाला मानणारे ते कुठल्या पंथाला मानतात? बघा, विठ्ठलाचं मूळ वारकरी संप्रदायाचं मूळ जे आहे ते वैष्णव म्हणजे भगवान विठ्ठलाला मानणारे. परंतु भगवान विठ्ठलाला मानतो याचा अर्थ भगवान शंकराला मानत नाही असा नाही. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन्हीही समान आहे. हरिहरा भेद नका करू वाद. हरी आणि हरामध्ये भेद नाही आहे. म्हणूनच शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे. एका जनार्दनी हरी, एका जनार्दनी हरिहरा, एका वेलांटीचा फेरा. फक्त हरी आणि हरामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. बरोबर.
जर बघितलं तर मूळतः भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे एकच आहेत. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये शैव किंवा भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोन्हीही नसून दोन्ही एकच आहे. अच्छा, आता आपण म्हटलंय की महादेवांनी वारीची सुरुवात केली, पण मग जी आता आपण प्रॅक्टिकली बघतो, म्हणजे जी आता अवघ्या काही दिवसांमध्ये 10 दिवसांमध्ये स्टार्ट होणारी वारी आहे, ती वारी कुणी स्टार्ट केली किंवा त्याची काय स्टोरी आहे? बघा, वारी मूळतः भगवान शंकरांनी केली. त्याच्यानंतर वारी ही ज्ञानेश्वर महाराज यांनीही केली, तुकाराम महाराजांनी केली किंवा प्रत्येक संतजनांनी केली. परंतु या वारीचं रूपांतर दिंडीमध्ये आणि दिंडीचं रूपांतर पालखीमध्ये कसं झालं हे समजून घेणंही तेवढं महत्वाचं. अच्छा, म्हणजे वारी वेगळी, दिंडी वेगळी आणि पालखी सोहळा वेगळा. बघा, वारी म्हणजे प्रत्येक संत, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वारी करत होते. ते स्वतः पंढरपूरला भगवंताच्या दर्शनाला जात होते. तुकाराम महाराज जात होते. परंतु जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण बाबा महाराज यांनी स्वतः तुकाराम महाराजांच्या पादुका ते घेऊन आळंदीला आले. आळंदीला माऊलीच्या पादुका घेतल्या आणि त्या पादुका घेऊन ते पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्या पादुका एका रथामध्ये ठेवून पंढरपूरकडे प्रस्थान करायचं. एक लोकसमूह सोबत घेऊन जायचं, त्याला म्हणायचं दिंडी. आणि संतांच्या पादुका घेऊन एका रथामध्ये भगवंताकडे जायचं, त्याला म्हणायचं पालखी. अच्छा, तर ही पालखी पंढरपूरकडे घेऊन आज सगळे वारकरी भगवंताकडे जातात. वा, तर मला एक प्रश्न पडतो की वारी सुरू करण्यामागे नेमका मूळ उद्देश काय राहिला असेल, म्हणजे काय हेतूने ती चालू केली असावी? बघा, वारी सुरू करण्याचा मूळ उद्देश आपण जर बघितला तर 3 दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या बघू शकतो, वैज्ञानिक दृष्ट्या बघू शकतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या आपण बघू शकतो. तर सामाजिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर पहिले तुम्हाला माहिती आहे की समाजामध्ये भेद होता, कोणी उच्च जातीचा, कोणी नीच जातीचा. बरोबर. तो भेद कुठेतरी नष्ट करायचा होता, म्हणून वारीची सुरुवात झाली असू शकते. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये तसं प्रमाण देतात की यारे यारे लहान थोर, लहान या थोर या, बरोबर, सगळ्यांना स्थान आहेत. त्याच्यामुळं सामाजिक दृष्ट्या ही वारी महत्वाची. दुसरं जर बघितलं आपण की वैज्ञानिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या, तुम्हाला माहिती आहे की संसार सागरात जेव्हा एक माणूस बुडून जातो, त्याला कुठेतरी एक विरंगुळा किंवा एक शांती शोधायची असेल, तो परमार्थ एकमेव मार्ग आहे की जिथं तो सगळं विसरून, घरदार सगळं संसार विसरून तो वारीमध्ये जातो आणि वारीमधून सगळी शांतता मिळवून तो परत येतो. किंवा आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर आध्यात्मिक दृष्टीमध्ये वारकरी संप्रदायाचं मूळ जे आहे ते भक्ती आहे. बरोबर. आणि वारीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे संपूर्ण जे चक्र आहे हे भक्तीवरच चालतं. म्हणजे इथं भजन करायचं आहे, इथं कीर्तन करायचं आहे, इथं पूजन करायचं आहे, इथं वंदन करायचं आहे. हे प्रत्येक मार्ग हे आहेत हे फक्त भक्तीचेच आहेत. त्याच्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या या तिन्ही दृष्ट्या वारी ही सुरू केली असावी हे एक माझं मत आहे. अच्छा, आता तुम्ही म्हणजे सांगितलं की भक्ती हे मूळ आहे, तर भक्ती म्हणजे नेमकं काय? म्हणजे भक्ती करतो म्हणजे आपण नेमकी काय करतो? पूजा करतो की त्याचं नामस्मरण करतो किंवा त्याला कसं बघता येईल? म्हणजे बघा, आता भक्ती जर आपलं मूळ समजून घ्यायची असेल तर नवविधा भक्ती हे समजून घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे. जेव्हा हिरण्यकश्यपूनं आपल्या मुलाला म्हणजे भक्त प्रल्हादाला की दैव शाळेमध्ये शिकायला टाकलं की भगवान विष्णूच्या विरोधात या मुलाला शिकवा आणि याचा वध कसा करेल तो, याच्यावर त्याचा प्रयत्न करा, याला तसं शिक्षण द्या. आणि तशी शिक्षण त्याला देणं सुरू केलं. परंतु काही दिवसांनी हिरण्यकश्यपूला, मुलाला आणि त्या शिक्षकांना आपल्या दरबारात बोलवलं की हा मुलगा आत्तापर्यंत काय शिकलाय त्याची मी परीक्षा घेऊ इच्छितो, की हा खरंच भगवान विष्णूच्या विरोधात काही शिकलाय का. म्हणून तेव्हा त्याला विचारलं की बाळा, तू आत्तापर्यंत काय शिकलास. तेव्हा भक्त प्रल्हादांनी जे सांगितलंय की मी फक्त भक्ती शिकलोय, मी फक्त भक्ती शिकलोय. तर भक्ती म्हणजे काय, तर देवाची भक्ती. मग तो श्लोक येतो की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्य, सौख्यम आत्मनिवेदनम. आता याच्यामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. अच्छा. पहिली भक्ती आहे श्रवण, जी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा फार महत्वाची. ओके. की श्रवण करणं हे भगवंताची भक्ती करण्याची पहिली पायरी आहे. ठीक आहे. दुसरी आहे श्रवणम कीर्तनम, कीर्तन ही भक्तीची दुसरी पायरी आहे. ओके.
तर कीर्तन जर आपण थोडंसं उत्तरेच्या दिशेला गेलो तर कीर्तन म्हणजे फक्त भजन करणं, याला कीर्तन म्हणतात. अच्छा. परंतु ते जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर भक्ती बघितली तर तुकाराम महाराजांचा अभंग, नामदेव महाराजांचा अभंग किंवा नाथ महाराजांचा अभंग, त्याच्यातून त्यांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे किंवा त्याचं विवेचन करणं, याला आपण कीर्तन म्हणतो. अच्छा. तर कीर्तन हे 3 प्रकारचं आहे. नाम कीर्तन असतं, नंतर एक असतं लीला कीर्तन आणि एक असतं गुण कीर्तन. ओके. नाम कीर्तन म्हणजे भगवंताचं नामाचं कीर्तन करायचं. गुणाचं म्हणजे गुणाचं कीर्तन करायचं असं भगवंताच्या. आणि लीला कीर्तन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादा जेव्हा त्या सप्ताहाचा सांगता हा काल्याच्या कीर्तनानंतर. तर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं वर्णन किंवा लीलेचं कीर्तन करणं, त्याला म्हणायचं लीला कीर्तन. ओके. तर श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम. स्मरण म्हणजे एकच गोष्ट. आपण काही जरी करत असू दैनंदिन जीवनात, तरी स्मरणात भगवंताचीच सेवा करायची किंवा भगवंतालाच आठवायचं, त्याला म्हणायचं स्मरण. याच्यासाठी मी एक तुम्हाला छान उदाहरण देतो. की एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला म्हणले की मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त आहे. भगवंता, मी तुमचा सगळ्यात मोठा भक्त आहे. तेव्हा भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं की नारद मुनीची परीक्षा घेऊया आणि खरंच हे माझे खरंच मोठे भक्त आहेत ते बघूया. म्हणून त्यांनी सांगितलं की नारदा, एक भांड घे आणि त्या भांड्यामध्ये भरून तेल घे. बरं. आणि ते भांड घेऊन संपूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा मार आणि माझ्या जवळ ये. सांगितल्याप्रमाणे नारद मुनी गेले, भांड्यात तेल घेतलं आणि पृथ्वीची प्रदक्षिणा मारली आणि परत आली आणि भगवंताला बोलू लागले की बघा भगवंत, तुम्ही सांगितला ते मी केलं आणि मी जिंकलो, त्याच्यातला एकही थेंब पडला नाही. त्याचा अर्थ मी सगळ्यात श्रेष्ठ भक्त मीच आहे. त्याच्यावर भगवंताने विचारलं की हे तर तू केलंस, परंतु हे करताना तू माझं कितीदा नाव घेतलंस. तू तेलाचा एकही थेंब पाडला नाहीस, परंतु हे करताना तू माझं नामस्मरण कितीदा केलंस. तेव्हा नारद मुनी निरुत्तर झाले, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. तेव्हा त्यांनी मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीकडे हात दाखवून सांगितलं की तो एक शेतकरी आहे की जो आपला प्रपंच करतोय, आपले मुलं बाळ बायको सांभाळतोय, एवढं करूनही तो माझ्यासाठी 15-20 मिनिटं दिवसातले काढतो. बरोबर. त्यामुळं तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. बरोबर. त्याच्यामुळं स्मरणम हे भक्तीची 3री पायरी आहे. सतत दैनंदिन जीवनातही भगवंताचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम. पादसेवनम म्हणजे पायाची सेवा. तर वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्व काय असेल तर पायाला महत्व आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे नाही न मागणे अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. आमचं काहीच मागणं नाही, फक्त तुझ्या पायावरच आमचं सगळं सुख. त्याच्यामुळं पादसेवा ही भक्तीचं 4थी पायरी आहे. त्याच्यानंतर बघितलं अर्चनम. अर्चनम म्हणजे पूजा. आता पूजेचे विविध प्रकार आहेत. तर भगवंताची पूजा करण्याची वैदिक पूजा करणे किंवा मानस पूजा करणे, म्हणजे मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात पूजा, ध्यान लावून करणं, हे पूजेचे प्रकार आहेत. अर्चनम. वंदनम, पुढची जी भक्तीची प्रक्रिया किंवा एक पायरी आहे ती वंदन आहे. वंदन म्हणजे पाया पडणं. तुम्हाला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण एकमेकाला भेटतो तेव्हा नमस्कार करतो किंवा रामराम म्हणतो. हे एक नमस्कार करणं, वंदनम करणं आहे. पण हे स्वरूप काय, याचं महत्व काय आहे? आपण कधी नमस्कार करतो, कधी वागतो, जेव्हा स्वतःचा अभिमान, स्वतःचा अहंकार मारतो, तेव्हाच आपण नमस्कार करतो, तेव्हाच आपण शरण जातो. म्हणून भगवंताच्या भक्तीचं जर पुढची पायरी बघायचं झालं तर वंदनम आहे. तर वंदन म्हणजे स्वतःचा अभिमान बाजूला ठेवून भगवंताचं शरण जाणं, वंदन करणं, त्यामुळे भक्तीची 5वी पायरी. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणलं भक्तीची तर दास्य. तर दास्य म्हणजे भगवंताची सेवा, सतत सेवा करणं, भगवंताच्या प्रती नम्र राहणं, भगवंताच्या प्रती प्रामाणिक राहणं, त्याला म्हणायचं दास्यत्व. याच्यासाठी मला खरंच एक छान उदाहरण रामायणातलं द्यायला आवडेल तुम्हाला. की रामायणामधून जेव्हा भगवान रामाने रावणाचा वध केला आणि सगळे अयोध्येला परत आले, बरोबर, आणि भगवान रामाचा राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर आई सीतेनं अशी कामाची एक लिस्ट तयार केली की कोण काय काय काम करेल. त्याच्यामध्ये जेव्हा ती लिस्ट
हनुमंतरायांनी वाचली आणि हनुमंतरायांनी बघितलं की या लिस्टमध्ये कोणत्याही काम हे मला दिलेलं नाही. अच्छा, त्या यादीमध्येच नव्हतं. त्या यादीमध्ये हनुमंतरायांचं नाव नव्हतं. मग तेव्हा हनुमंतराय नाराज झाले आणि एक भक्त सतत आपल्या भगवंताची सेवा करावी त्याची इच्छा असते. बरोबर. त्याच्यामुळं त्याच्यावर त्यांनी एक उपाय म्हणून उपाय काढला आणि आई सीतेला सांगितलं की भगवंत जेव्हा कंटाळतील आणि जेव्हा ते जांभई देतील तर जांभई दिल्यानंतर आपण चुटकी वाजवतो, ते चुटकी वाजवण्याचं काम मी करतो. अच्छा. म्हणजे एक भक्त भगवंताची किंवा आपल्या आराध्य देवतेची सेवा करायचं एक निमित्त शोधत असतो. तसं हनुमंतरायांनी एक निमित्त शोधलं आणि एक चुटकी वाजवायचं काम सुद्धा त्यांनी केलं. म्हणून हे दास्यत्वाचं एक प्रमुख भक्तीचं एक प्रमाण आहे. बरोबर. म्हणजे स्वतःहूनच काही ना काहीतरी शोध घ्यायचा, असं नाही की मला ते काम दिल्यानंतरच मी करेल. हो. आता याच्यावर दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर जसं तुम्हाला माहिती आहे की भगवान राम 14 वर्ष वनवासात गेले, तेव्हा अयोध्येचं राज्य हे भरत बघत होते. परंतु जेव्हा रावणाला वध करून जेव्हा भगवान राम हे परत अयोध्येला आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा एक मूळ राजा म्हणजे जो राजा होता तो छत्र घेऊन श्रीरामांच्या मागे उभा होता. परंतु ही गोष्ट मारुतीरायांना खटकली की एक राजा जो अयोध्येला सांभाळलं ज्यानं, बरोबर, तो राजा भगवान रामाला छत्र घेऊन उभा आहे. तर ते भगवान रामाकडे मारुतीराय गेले आणि त्यांनी विचारलं की भगवंता, हे मला कुठेतरी बरं वाटत नाहीये आणि मी स्वतः ते छत्र पकडतो, परंतु तुम्ही भरताला छत्र पकडू नका देऊ. 2-3दा विचारलं परंतु भगवान रामांनी त्यांना उत्तर नाही दिलं. जेव्हा 4थ्यांदा राहावलंच नाही मारुतीरायाला, मारुतीरायांनी परत विचारलं की भगवंता, माझी तुम्हाला विनवणी आहे की जो राजा होता ज्यानं राज्य आज तुम्ही जो राज्यकारभार करतायत त्याचं छत्र हातात न देता ते मला द्यावं. तेव्हा रामाचं उत्तर ऐकण्यासारखं आहे बघा. राम म्हणाले की एक राज्यकारभार करण्यासाठी एक राजाला एका संताचं छत्र असणं किंवा एक साधूचं छत्र असणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि तो साधुत्व जे संतत्व हे मला भरतामध्ये दिसतं, म्हणून भरताचं छत्र माझ्या डोक्यावर असणं हे महत्वाचं. म्हणून एक दास्य एक राजा जरी होता तरी आपल्या भगवंताच्या प्रती छत्र घेऊन उभा होता. म्हणून दास्यत्व हे महत्वाचं भक्ती. आणि त्याच्या पुढची जर प्रक्रिया बघितली भक्तीची पुढची पायरी तर सौख्यम, तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सौख्यम आत्मनिवेदनम. सौख्यम म्हणजे मित्रत्व. भक्तीच्या एक पायऱ्या आपण चढत जातो आणि एका स्टेजला आपण भगवंताचे मित्र कसे होऊन जातो, त्याला म्हणायचं सौख्यम. तर त्याच्यामध्ये आपण जर प्रकार बघितले की मित्राचे प्रकार, तर मित्राचे 4 प्रकार सांगितले. सुरल मित्र, सुरल. त्याच्यानंतर आलं सखा, नंतर प्रिय सखा आणि प्रियतम सखा. हे 4 प्रकार आहेत. अच्छा. तर सुरल कोणाला म्हणायचं? तर सुरल म्हणजे जो वयानं मोठा आहे, बरोबर, जो वयानं मोठा आहे पण तो माझा मित्र आहे. अच्छा. तो भगवंतापेक्षा वयानं मोठा आहे परंतु तो भगवंताचा मित्र आहे, तो सुरल आहे. सखा म्हणजे जो माझ्या भगवंतापेक्षा वयानं लहान आहे, तो झाला सखा. आणि प्रिय सखा जो भगवंताच्या समवयाचा आहे, तो प्रिय सखा. आणि प्रिय सखाच्याही वरची जी पातळी आहे तो अतिशय जवळचे आहे भगवंताच्या, त्याला म्हणजे प्रियतम. म्हणजे जसं की कृष्णासाठी सुदामा झाले आणि विठ्ठलासाठी पुंडलिकराय झाले. बरोबर. हे भगवंताची जवळचे अतिशय जवळचे मित्र. हे भक्तीची 8वी पायरी आहे. आणि शेवटची जो बघितली तर आत्मनिवेदनम म्हणजे भगवंताला सर्वस्व अर्पण करायचं. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. म्हणजे आपलं काहीच ठेवायचं नाही, आपलं संपूर्ण जे काय आहे ते समर्पित करायचं. आणि त्याच्यानंतर भगवंत योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी. प्रत्येक योगक्षेम भगवंत स्वतः बघतात. आत्मनिवेदनम ती पायरी म्हणजे आत्मनिवेदन आहे. अशा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. अच्छा. म्हणजे ही शेवटची पायरी. आणि वारकरी संप्रदायाची मूळच काय आहे तर भक्ती आहे. बरोबर. म्हणजे हे सगळ्या पायऱ्या एक करत चढत जाऊन शेवटी भगवंतापर्यंत पोहोचणं हे थोडक्यात वारकरी संप्रदाय सांगतो. बरोबर. त्याच्यामुळेच वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला खूप मोठं महत्व आहे.
ओके. म्हणजे भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अच्छा. जर आपण जर बघितलं हा. तर ज्ञानच आपण संपादन केलं पण त्याच्यामध्ये जर भक्ती नसेल हम्म. तर अहंकार तयार होतो. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि प्रभू रामचंद्राला अहंकाराचं ज्ञान होतं. वा म्हणजे रामायण. वा, करेक्ट. 2 वाक्यामध्ये पूर्ण रामायणाचा सार आहे हा. हो, वा. तुम्ही ज्ञान प्राप्त करताय परंतु त्याच्यामध्ये भक्ती नाही आहे तर तुम्हाला अहंकाराकडे घेऊन जाईल. ओके. म्हणूनच संत म्हणतात की भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. म्हणजे ज्ञानासोबत आम्हाला भक्तीही दे, परंतु वारकरी संप्रदायात याच्या पुढेही जाऊन सांगतो की भक्ती जर स्वरूप तुम्ही जर अवलंबलं तर ज्ञान हे आपोआपच तुम्हाला येईल. ओके. म्हणजे इथे थोडक्यात भक्ती म्हणजे ती विनम्रता, की जिथे मला अहंकाराचा गंधही नाहीये. अहंकाराचा गंध नाही. हा. आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करायचं हा. आणि भगवंताची प्राप्ती. म्हणजे मध्यंतरी यावरती अनेक प्रश्न उठले वगैरे, पण मला विचारायचं आहे की विठ्ठलाच्या मूर्तीमागची आख्यायिका काय आहे? मूळतः विठ्ठलाची मूर्ती ही 28 युगापासून विटेवर उभी आहे. ज्या पुंडलिकरायांनी भगवान विठ्ठलाला विटेवर उभं केले ती मूर्ती अतिशय सुंदर आणि सुरेख आहे. ती मूर्ती विजयनगरचा राजा कृष्णदेवराय आणि विजयनगरच्या राज्याची राजधानी हंपी इथे एक विठ्ठल मंदिर आहे. बरोबर. तेव्हा या कृष्णदेवरायांनी ही मूर्ती विठ्ठलाची पंढरपूरवरून घेऊन ती स्थापन केली हंपीच्या राज्यामध्ये. हंपीला त्या विठ्ठल मंदिरामध्ये स्थापन केली. आजही ते मंदिर आहे. परंतु विठ्ठल जेव्हा जात होता हंपीला किंवा विजयनगरमध्ये पंढरपूरवरून, तेव्हा विठ्ठलांनी एकच आट कृष्णदेवरायाला टाकली की जेव्हाही माझ्या भक्ताला त्रास होईल त्या क्षणाला मी विजयनगर राज्यातून मी माझ्या मूळ गावी म्हणजे माझ्या पंढरपूरला परत येईल. आणि ठरल्याप्रमाणेच जसं एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजेच भानुदास महाराज हे आपले विठोबा कुठे आहेत हे शोधू लागले, तेव्हा पंढरपूरवरनं त्यांनी प्रवास करत करत ते विजयनगर राज्यात म्हणजे हंपीला गेले. आणि तेव्हा हंपी या राज्यात विठ्ठलाची मूर्ती दिसली, विठोबा तिथे स्थापन झालेली दिसली. तेव्हा एक भक्त आपल्या भगवंताशी भांडण करतोय, तेव्हा भानुदास महाराज प्रत्यक्ष विठ्ठलाशी भांडतायत की आम्ही गोर गरीब वारकरी तिथं वाट पाहतोय, परंतु तू इथं एक श्रीमंत राज्यामध्ये तुला येऊन चांगलं वाटतंय, तू आम्हाला एकटं पोरकं सोडून इथं आलास. तेव्हा हे भांडण झालं. परंतु भगवंतानेही वचन दिलं होतं राजाला की ज्या दिवशी माझ्या भक्ताला त्रास होईल त्या क्षणाला मी तुझं राज्य सोड. बरोबर. आणि तसंच झालं. आणि भानुदास महाराजांना कृष्णदेव राजाकडनं त्रास झाला आणि त्या क्षणाला भगवान विठ्ठल हे प्रगट झाले आणि राजाला बोलू लागले की ठरल्याप्रमाणे तू वचन दिल्याप्रमाणे तू तुझं वचन मोडलंस, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास आणि आज मी तुझं राज्य सोडून मी माझ्या मूळ गावात म्हणजे पंढरपूरला परत जाते. म्हणून जी मूळ मूर्ती आहे ती भानुदास महाराजांनी कर्नाटकातून मूळ पंढरपूरला स्थापन केली. अच्छा. अशा प्रकारे हंपीमधली विठ्ठल मूर्ती परत आपल्या घरी म्हणजे पंढरपूरला आली. वा. तर जनरली आपण जे काही देवांच्या मूर्ती वगैरे बघतो तर त्यामध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये कुठलं ना कुठलं एक शस्त्र असतं, पण विठ्ठलाची मूर्ती अशी आहे की ज्यामध्ये शस्त्र नाहीये. बघा, मूळतः मूर्तीचे जर आपण प्रकार बघितले तर मूर्तीचे 4 प्रकार आहेत. योग मूर्ती आहे, भोग मूर्ती आहे, वीर मूर्ती आहे आणि अभिचारक मूर्ती आहे. अच्छा. तर विष्णू जे वारकरी संप्रदाय कशाचे पूजन करतात तर विष्णूचं पूजन करतात, भगवान विष्णूचं पूजन करतात. तर जसं तुम्ही म्हणलात की भगवान विष्णू हे 4 हाताचे भगवंत आहेत, त्यांना 4 हात आहेत आणि 4 हातामध्ये शस्त्रही आहेत, शंख चक्र गदा पद्म. बरोबर. परंतु तेच आपण जर विठ्ठलाचं बघितलं तर विठ्ठलाला हे 2च हात आहेत. भगवान विठ्ठलाची ही योग मूर्ती आहे, योग करतानाची मूर्ती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये शंख आणि कमळ या 2च गोष्टी आहेत. ह्युमन फॉर्मला अगदी जवळची असलेली ही मूर्ती म्हणू शकतो. हो. किंबहुना त्याच गोष्टीमुळे कदाचित माझ्यासारख्या बऱ्याच जणांना विठ्ठल हा असा जवळचा अधिक जवळचा वाटतो. हो. त्याच्यामुळेच जो एक मनुष्याला जसे 2 पाय असतात, 2 हात असतात, 2 डोळे असतात आणि म्हणजे शस्त्र नसतं, त्याच्यामुळेच आपली सामान्य लोक त्याला कोरिलेट करू शकतात. जर दुसरं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, लहानपणी जेव्हा आपण वारीत जायचो
किंवा मी वारीत जायचो, तर तेव्हा वारीमध्ये चालल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण बरेच दिवस चालल्यानंतर आपलं जे मूळ कलर असतो त्वचेचा तो आपला बदलतो आणि आपण बऱ्यापैकी काळे होतो. बरोबर. बऱ्यापैकी काळे होतो. परंतु एक आजी आपल्या नातवाला कशी समजूत काढते किंवा आपल्या विठ्ठलाला समरस कसं करून घेते याचं एक छान उदाहरण आहे. अच्छा. जेव्हा तो वारी करून परत शाळेत जातो आणि लहान मुलं त्याला चिडवतात की तू काळा झाला, तू काळा झाला, तर तो लहान मुलगा त्याच्यावर काय उत्तर देईल, तर मी वारी चालून चालून मी विठ्ठलाच्या रंगाचा झालो. वा. वारीत चालून चालून मी विठ्ठलाच्या रंगाचा झालो, मी काळा नाही झालो. माझा रंग जो आहे तो विठ्ठलाचा झाला. वा. त्याच्यामुळं वारीमधून चालून हे मी विठ्ठलाच्या रंगात समरस झालो. वा. त्याच्यामुळं प्रत्येक जण वारकरी हा कुठं ना कुठंतरी विठ्ठलाशी जुळून घेतो, समरस होतो. बरोबर. त्याच्यामुळे कदाचित प्रत्येकालाच विठ्ठल जवळचा वाटतो, हवासा वाटतो. हा, आणि हवासा वाटतो. म्हणजे लहानपणी अगेन संतवाणी जेव्हा आपल्याला होती वर्गामध्ये, तेव्हा बऱ्याच ठिकाणी विठ्ठलाला गरिबांचा देव म्हटलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अगेन भेदाभेद नाही आहे. तर तेही फार ते या गोष्टीमुळे कदाचित विठ्ठलावर अजून जास्त प्रेम येतं. बरोबर आहे. हा, आणि मला वाटतं ते आपल्या मराठीतल्या पाठ्यपुस्तकात जे संतवाणी होतं त्याच्यामुळे कदाचित आपली एक पिढी घडली. मला आता माहिती नाही पुस्तकामध्ये संतवाणी आहे नाहीये, बट आपल्या काळात ती होती. आणि ती 8वी 9वी 10वी या तीनही वर्षी एक ॲटलिस्ट 4-5 तरी संतवाणी असायच्या. मग त्यामध्ये संत जनाबाईंचे, मुक्ताबाईंचे, यांचे, ज्ञानेश्वरांचे यांचे अभंग किंवा ते संतवाणी होते. तर तेव्हा जे आपल्याला म्हणजे ते नेमकं आपलं वय घडण्याचं असतं. आणि तेव्हा बेसिकली संतवाणी म्हणजे आपलं म्हणजे कविता आहे ती. आणि कविता म्हणजे काय आहे की त्यातल्या त्यात ती प्रेम कविता आहे की देवावर आपलं प्रेम आहे बाबा, तर हे आपण कसं सांगतोय, तर ते शब्दामध्ये मांडून सांगतोय. त्यामुळे कदाचित मला वाटतं की आपली जी पिढी आहे ज्यांना ते संतवाणी त्यांनी ती वाचली, आणि त्यातल्या त्यात आपण सेमी इंग्लिश मराठी मीडियम मध्ये असल्यामुळे आपली ती मातृभाषा होती, तर आपल्यावर ते संस्कार खूप चांगले झालेत. तर त्यामुळे आपल्या सगळ्यांना विठ्ठल हा नेहमीच असा म्हणजे तो फार जवळचा वाटतो. बरोबर आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो की इतर देवाप्रमाणे तसं नाही. भगवान श्रीराम आहेत, भगवान श्रीकृष्ण, परंतु संत हे विठ्ठलाला विठोबाही म्हणतात, विठूही म्हणतात. म्हणून तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिले की विठ्ठल चुलता, भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमचा चुलता आहे, भगिनी आहे, भ्राता आहे. संपूर्ण जे काय आहे ते फक्त भगवान विठ्ठलच आहे. म्हणून विठ्ठल, भगवान विठ्ठल हे सगळ्यांच्या जवळ आहे. सामान्यांचा देव, गरिबांचा देव, सगळ्यांचा देव, सर्व समावेशक देव जो आहे तो भगवान विठ्ठल आहे. वा. बरोबर. हे पण आता म्हणजे विषय निघालाच आहे म्हणून आता आपण जी वारी आहे ती आषाढी किंवा कार्तिकी एकादशीलाच का होती? म्हणजे त्यामागे काही कारण आहे का? बघा, आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. ज्या दिवशी, ज्या एकादशीला देव शयनात म्हणजे निद्र अवस्थेत जातात त्याला म्हणतात देवशयनी एकादशी. आणि कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी. ओके. ज्या एकादशीला देव निद्रेतून उठतात त्याला म्हणतात देव उठणी एकादशी. म्हणून आषाढी कार्तिकी, आषाढी वारी एकादशीच्या दिवशी भगवंत निद्रेत जातात आणि कार्तिकीचे एकादशीच्या दिवशी भगवंत निद्रेतून उठतात. मग या कालांतरात काय करायचं? जो चातुर्मास म्हणून वारकरी संप्रदायात आहे, तर भगवंत जेव्हा निद्र अवस्थेत असतात तेव्हा सतत भगवंताचं नामस्मरण करणे म्हणून चातुर्मास. अच्छा. जो पंढरपूरमध्ये राहून सतत भगवंताचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं, त्याच्यासाठी हा चातुर्मास. अच्छा, म्हणजे पंढरपूरमध्ये राहून करायचं. जे मूळ वारकरी आहे आजही तो नियम पाळतात की पंढरपूरची वेस ओलांडायची नाही 4 महिने. म्हणजे जे आषाढी एकादशीला जे आपल्या गावातून वारी करून पंढरपूरला पोहोचले तिथं 4 महिने भगवंताचं नामस्मरण करायचं, तिथं विविध प्रवचनं ऐकायची, कीर्तनं ऐकायची, श्रवण करायचं, भजन करायचं. आणि कार्तिके एकादशीला म्हणजे भगवंत जेव्हा उठतात निद्रावस्थेतून ते पूर्ण करून परत कार्तिकेला यायचं. अच्छा, म्हणजे हे चातुर्मास पूर्ण पंढरपुरात राहायचा. अच्छा. वारी केल्यानंतर खरंच विठ्ठल भेटतो का? आणि जर विठ्ठल भेटणारच नसेल तर मग वारी करून काय फायदा? म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की हा आपण विठ्ठलाकडे करणारा प्रवास आहोत. म्हणजे पुणे टू पंढरपूर हा प्रवास आहे की हा
आपल्या स्वतःमध्ये केलेला प्रवास आहे आपण. बघा, वारी आपल्याला माहिती आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या संसारामध्ये सगळेजण व्यस्त आहेत. परंतु जेव्हा आपण वारी करतो तेव्हा वारी करताना आपण जे पाय आपल्याला दिलेले आहेत ते समान पाय एक गरीबाला सुद्धा दिलेले आहेत. बरोबर. ते समान पाय एक श्रीमंताला सुद्धा आहेत आणि त्या पायांनीच पंढरपूरला चालत जायचं. बरोबर आहे. आणि तसंच जे रोजचं जीवन आहे, सकाळी उठून चालत जायचं आहे, सगळ्यांना समान खायला किंवा समान जेवायला भेटणार आहे. त्यामुळं तिथं उच्च नीच भेद नाही आहे. कोणी एखादा श्रीमंत असेल तो त्याच्या घरी श्रीमंत आहे, एखादा गरीब असेल तो त्याच्या घरी गरीब आहे. परंतु जेव्हा तो दोन लोक वारीमध्ये येतात ते दोन्ही एकाच समांतर जागी असतात. त्यांचं खाण्याचं स्वरूप एक असतं, त्यांचं झोपण्याचं स्वरूप एक असतं, त्यांचं चालायचंही स्वरूप एक असतं. त्याच्यामुळे वारीमधून विठ्ठल भेटतो का? तर माझं म्हणणं आहे की वारीतून विठ्ठल भेटतो. जे समाजामध्ये जर माणुसकी टिकवायची असेल तर माणूस पैशाच्या जीवावर कोणी मोठा आहे किंवा कोणी लहान आहे हे ठरण्यापेक्षा आपण वारीतून काय शिकतो. एक म्हातारी बाई जी दिवसभर चालते आणि संध्याकाळी विचारते की माऊली तुम्ही जेवले का? तिची ओळख नसते तुमच्याशी, ती तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कोणत्या गावचे आहेत, परंतु ती एकच विचारते माऊली तुम्ही जेवलात का? जर तुम्ही म्हणले नाही तर आपल्या ताटातली भाकरी, आपल्या ताटातली चपाती पोळी ती आपल्याला काढून देते. ही सामाजिक बांधिलकी, ही माणुसकी आपल्याला शिकवते वारी. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या आपल्याला विठ्ठल भेटतोच. बरोबर. सो थोडक्यात तिथे माणूस म्हणजे जसं आपण पूर्णच आतापर्यंत जे बोलत आलो की भक्ती हे हा गाभा आहे, तो सगळ्यात बेस आहे. भक्ती म्हणजे काय आहे? थोडक्यात मीपणाचा म्हणजे मीपणा नष्ट होणे. तर ह्या सगळ्यांमधून आपल्याला काय होतं तर माणूस जे काही अहंकार चढत चढत जातो. कारण काय होतं की आपण या समाजात राहतो, तर समाजात राहतो म्हटल्यानंतर काय आहे की जसं इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की वी आर द सम ऑफ 5 पीपल अराउंड अस. सो आपण जेव्हा साहजिकच आहे आपण चांगल्या वेल नोन किंवा वेल फॅमिलीमधून येतो तर आपले मित्रही तसेच असतात. तर जेव्हा आपण त्या याच्यात राहतो आणि बाहेरच्या जगात पडल्यानंतर कुठे ना कुठे तो वागणुकीत फरक पडतो आणि मग आपल्याला तो काइंड ऑफ अहंकारही येतो. आपल्यापेक्षा खालचा असेल तर अहंकार येतो, वरचा असेल तर जरा त्याच्याबद्दल जळजळाट होते. तर हे कुठंतरी हे सगळं नष्ट होतं या वारी दरम्यान. म्हणजे हा थोडक्यात आपण स्वतःकडे एक माणूस म्हणून चांगला म्हणजे एक चांगला माणूस म्हणून एक प्रवास होतो आपल्याकडे. बरोबर आहे. जर वारीमध्ये जसं तुम्ही म्हणलात की एक श्रीमंत एक गरीब माणूसही वारीमध्ये असतो आणि जो श्रीमंतीचा अहंकार असेल, कोणाला ज्ञानाचा अहंकार असेल, तर तो अहंकार वारीमध्ये जाऊनच नष्ट होतो. कारण की जेव्हा आपण बघतो की ज्या माणसाकडे काहीही नसतं परंतु तू संध्याकाळी विचारतो की तुम्ही जेवलात का, तुम्हाला झोपायला काही आहे का, ज्याच्याकडे स्वतःकडे काही नसतं परंतु तो तुम्हाला विचारतो, ही भावना जी तयार होती ही माणुसकीची भावना आहे. त्यामुळं जे आपल्यावर एक आवरण चढलेलं असतं अहंकाराचं, ते आवरण जर उतरायचं असेल तर वारीत जावं लागतं. त्याच्यामुळं उच्च नीच भेद इथं नाही. आणि तो अहंकार रूपी जर तुम्हाला रोग दूर करायचा असेल तर वारीत जावं लागतं, भगवान विठ्ठलाकडे जावं लागतं. हा सगळा भेद आणि जी माणुसकी ही वारीतून आपल्याला शिकायला भेटते. तर ज्याने म्हणजे माझ्यासारख्याने ज्याने आजपर्यंत कधी वारी अनुभवलेली नाहीये तर त्याच्यासाठी वारीचा अनुभव काय असतो? म्हणजे तो जर वारीत आला तर तो काय अनुभव आहे? बघा, प्रत्येक जण आपण पूर्ण वर्षभर किंवा जे काही आयुष्य जगतो ते आपण आपल्या घरात व्यवस्थित जगत असतो. ते कसंही असो आपण व्यवस्थित जगतो. परंतु आपण जे काही वारीमध्ये जातो त्या वारीमध्ये आपल्याला सामना करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. वारीमध्ये पाऊसही पडतो, कधी वारीमध्ये कधी ऊनही असतं, कधी चालायला किलोमीटर कमीही असतात आणि कधी किलोमीटर जास्तही असतात. जर तुम्ही वारीमध्ये उशिरा उठलात तर तुम्ही दिंडीच्या मागे राहाल आणि दिंडीला तिथपर्यंत चालत जाणं किंवा त्या दिंडीसोबत चालत जाणं तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे कधी झोप पूर्णही होते तर कधी झोप अपूर्णही राहते. त्याच्यामुळं वारीमध्ये जाऊन जर काय शिकायचं असेल तर काय अनुभव येऊ शकतो तर प्रत्येक गोष्टीला समरस होणं. आज जर बघितलं तर संयमाचा फार अभाव आहे, संयमाचा नवीन पिढीमध्ये फार अभाव आहे. परंतु संयमाची खरी परीक्षा ही वारीमध्ये होती. कधी कधी झोपायला जागा नसते, तिथं आपला संयम बघितला जातो.
कधी जेवणामध्ये मीठ नसतं, जे घरी आपण आईला म्हणू शकतो की वरणामध्ये किंवा भाजीमध्ये मीठ कमी आहे, परंतु वारीमध्ये आपण ते बोलू शकत नाही. कारण की समान जेवण प्रत्येकाला भेटतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची परीक्षा वारी घेत असते. आणि जेव्हा ही परीक्षा आपण जेव्हा पास होतो, तेव्हा परत येऊन आपण वैयक्तिक जीवनात ज्याही कंप्लेंट आपण करतो त्या सगळ्या कंप्लेंट आपल्यासाठी नाहीसे होतात. तर या प्रत्येक गोष्टी या वारीतून आपण घेऊन घरी जात असतो. अच्छा, तर आता विषय निघालाच आहे की जे आजचं जनरेशन आहे, जेन जनरेशन आहे, यांच्यामध्ये पेशन्सची कमी आहे. तर मला काय विचारायचं आहे की आपल्या पिढीपर्यंत बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की वारी किंवा आपल्या घरातलं कोणी ना कोणीतरी गेलेलं आहे. बट आता कुठेतरी ती पिढी जरा म्हणजे कमी होते म्हणू नाही शकत, पण ठीक आहे, ती तर करतच आहे, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय आणि ते जातही आहे दरवर्षी वारीला. पण आता आपल्याला पुढची पिढी पण हवी आहे ना, असं थोडी होत नाही की आता त्याच पिढीने करावं. तर जेनझी का अट्रॅक्ट होती, म्हणजे काय अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्यांना वाटेल की नाही यार आपणही करायला पाहिजे? बघा, आज जर आपण नवीन जे मुलं आहेत किंवा तुम्ही जे म्हणतात जेनझी, जे 2000 नंतर जन्मले आहेत, त्यांच्यामध्ये मूळतः आपण संयमाचा अभाव बघतोय. जसं आज नुकतीच नीटची परीक्षा पार पडली आणि जी नीटची परीक्षा कॅन्सल झाली किंवा परत त्याचा पेपर घेणार आहेत, एवढी जेव्हा न्यूज आली तेव्हा 3 ते 4 विद्यार्थ्यांनी स्वतः सुसाईड केलं किंवा आत्महत्या केलेली. तर मला सांगा की नरदेह प्राप्ती परमभाग्याची संपत्ती. नरदेह प्राप्ती ही कितीतरी पुण्य फल केल्यानंतर भेटत असते. म्हणजे देह हे कितीतरी पुण्य केल्यानंतर भेटतो. आणि असा हा देह जेव्हा आपल्या जीवनाचा प्रवास सुरुवातही व्हायची आहे त्याच्या आधीच संपवतात. तर तो जर संयम शिकायचा असेल आपल्याला तर वारीत जावं लागतं. आपल्याला निसर्गाच्या विरोधात, म्हणजे निसर्गात जो पाऊस पडतो, ऊन पडतं, खाणं जे वेळेवर भेटत नाही, या प्रत्येक गोष्टी जर शिकायच्या असतील तर वारीत गेलं पाहिजे. म्हणून जेनझी किंवा जे नवीन पिढी आहे यांनी प्रामुख्यानं वारीत गेलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा ही शिकतील, संयम शिकतील आणि त्यानंतर ते परत येतील, तर मी नक्की सांगू शकतो की वैयक्तिक जीवनात ते सफल राहिल्याशिवाय राहणार नाही. जेवढा कठीण काळ असतो तेवढेच कठीण लोक घडवतो तो. बरोबर आहे. आता होतं कसं की त्यांना, म्हणजे जेवढं मला माहिती आहे, कारण प्रत्येक जनरेशन जसं जसं पुढं जातं तर त्यांचे आई बाबा ट्राय करतात की आम्हाला ज्या अडचणी आल्या होत्या ते आपल्या मुलाला नको बाबा. बरोबर आहे. तो त्याच्यामुळे काय झालं की तो त्यांच्यावर हार्ड टाइम्सच नाहीये. आणि लाईफ ही कधीच काय बोलतो, ती प्रत्येकाला समान वागणूक देईल याची काही गॅरंटी नाहीये. बरोबर आहे. म्हणजे की नाही हा व्यक्ती चांगला आहे तर याच्यासोबत चांगलंच होईल असं काही नाहीये. नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की माहितीच नाहीये की हार्ड टाइम्स म्हणजे काय असतो. बरोबर आहे. की सगळं म्हणजे ग्रांटेड धरलेलं राहतं. तर ते न होता इथे जे रोजचे जे वेगवेगळे अनुभव आहेत याच्यामुळे लाईफ शिकल्या जाते आणि त्याच्यामुळे कदाचित एक पर्सन म्हणून चांगलं घडता येईल या वारीमुळे. बघा, भविष्यामध्ये सगळ्यात मोठा एक रोग येणार आहे, तो म्हणजे आपल्याला बोलायला कोणी माणूस भेटणार. बरोबर. तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, वारीची आहे, गणेशोत्सवाची आहे. ही परंपरा मूळतः सुरू का केली हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. लोकसमूह एकत्र करणं, त्याच्यातून विचारांची देवाणघेणं होणं, बरोबर, हा त्याचा मूळ उद्देश होता. त्याच्यामध्ये आपल्यावर जे काही डोक्यामध्ये विचार असतील ते दुसऱ्याला सांगणं आणि त्याच्यातून थोडं तरी आपण रिलॅक्स होणं, हा त्याचा हेतू होता. बरोबर. परंतु आजची जर जनरेशन बघितली आपण तर सोशल आहेत, पण ते कुठे आहेत? मीडियावर आहेत. बरोबर. ते सोशल आहेत, ते कुठे आहेत? फोनवर आहेत. परंतु तेच जर आपण वारीत गेलो तर आपल्याला प्रत्येक माणसाला बोलावं लागतं. आज जर आपण माझ्या बाजूच्या झोपणाऱ्या माणसाला नाही बोललो तर आपल्याला माहिती नाही की आपल्याला जेवायला वेळेवर भेटेल की नाही, आपल्याला झोपायला जागा भेटेल की नाही. कारण की आपण जर सोशल झालो, सामाजिक झालो, तर आपण एकाला मदत केली तर तोही आपल्याला उद्या मदत करतो. परंतु तेच आपण जर फक्त घरात राहिलो, सोशल नाही झालो, सामाजिक नाही झालो, तर आपण एकटे पडू. त्याच्यामुळं जी जेनझी आहे किंवा नवीन जनरेशन आहे, नवीन जी पिढी आहे, त्याच्यासाठी ह्या सगळ्या मूळ गोष्टी शिकणं, संयम शिकणं, सामाजिकता शिकणं, सोशल मीडियावरूनच फक्त सोशल न राहता ऍक्च्युअल सोशल होणं, हे यातून शिकणं महत्वाचं आहे. सामाजिक बांधिलकी शिकणं. आज आपण इतके स्वयंविचारी किंवा स्वतःचाच विचार करणारे झालो, परंतु वारीमध्ये
प्रत्येक जण एकमेकाला विचारतं की माऊली कसे आहात, माऊली जेवलात का, माऊली झोपायला वळकटी आहे का. जेव्हा हे अनुभव आपण प्रत्यक्षात घेतो आणि आपण परत येतो, तेव्हा ही जनरेशन, ही पिढी लोकांना विचारायला, आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात करते. तेव्हा आपण सामाजिक खऱ्या अर्थानं होतो. याचाच अर्थ भगवान विठ्ठल आपल्याला भेटले असं होऊ शकतो. वा, तू स्वतः एका परंपरेतून येतोय, साधू महाराजांच्या परंपरेतून येतोय. साधू महाराजांच्या परंपरेबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. बघा, मूळतः भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. जसं भानुदासाच्या कुळात महाविष्णूचा अवतार म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा जन्म झाला. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचे गुरु म्हणजे जनार्दन स्वामी आणि त्यांचे मूळ भगवान म्हणजे भगवान दत्तात्रय. जेव्हा भगवान दत्तात्रयांनी एकनाथ महाराजांना फकीर वेशामध्ये दर्शन दिलं, परंतु ते दर्शन फकीर वेशामध्ये असल्यामुळं एकनाथ महाराज आपल्या भगवंताला म्हणजे भगवान दत्तात्रयाला ओळखू शकले नाही आणि ते दर्शन अपुरं राहिलं. ओके. तेव्हा भगवान दत्तात्रयाने सांगितलं की पुढील अवतारी मी दर्शन देईल तुला. आणि पुढील अवतार म्हणजे श्री संत साधू महाराज. तर मूळ साधू महाराज हे कानडखेडा म्हणजेच पूर्ण तालुक्यामध्ये कानडखेड या गोदावरीच्या तीरावर जन्मले आणि स्वतः भगवान दत्तात्रयांनी तिथं त्यांना अनुग्रह दिला. आणि त्यांचं वास्तव्य जर आपण बऱ्यापैकी बघितलं तर कंधार जे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे तिथं राहिलेलं आहे. परंतु साधू महाराजांचा नेम होता की जे भगवान विठ्ठलाची वारी करायची आणि दुसरीकडे साधू महाराज हे माहूरच्या रेणुकेची सुद्धा वारी करायची. कारण की माहूरला जर बघितलं तर दत्तात्रय, आत्रेय ऋषी आणि अनुसया माता याची सुद्धा साधू महाराज वारी करायची. त्यामुळं ती वारी करता करता एक दिवस साधू महाराजांची तब्येत ते उमरखेड क्षेत्रामध्ये बिघडली आणि तिथले ग्रामदैवत जे आईनाथ महाराज आहेत ते मूळ स्वप्नामध्ये आले साधू महाराजांच्या आणि तुम्ही आमच्या डाव्या दिशेला आपण समाधी घ्यावी म्हणून त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा आईनाथ महाराजांनी साधू महाराजांना सांगितलं की आमच्या डाव्या बाजूला समाधी घ्या, तेव्हा माहूरचे प्रत्येक देव म्हणजे आई रेणुका देवी, भगवान दत्तात्रय, अत्रेय ऋषी आणि अनुसया माता या तिघही तिथे प्रगट होऊन साधू महाराजांना स्वतः समाधी दिली. तर आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराजांची जशी संजीवन समाधी आहे तशी साधू महाराजांची ही संजीवन समाधी किंवा जिवंत समाधी आहे. त्यामुळं आमचं संस्थान हे मूळ कंधारचं, परंतु संजीवन समाधी ही उमरखेडला आहे. त्याच्यामुळं उमरखेड आणि कंधार हे दोन्हीही ठिकाणी आमचं वास्तव्य असतं. कंधारला आमच्या जितके आतापर्यंत परंपरेतील जेवढे मूळ पुरुष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समाध्या त्या कंधारला आहेत आणि संजीवन समाधी साधू महाराजांची ही उमरखेडला. तर मग आता तुमची पण म्हणजे पालखी सोहळ्याची तयारी चालूच असेल आता? हो, आमची ही पालखीची तयारी चालूच आहे आणि आमची ही पालखी सोहळा किंवा साधू महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही ही पंढरपूरला येणाऱ्या 8 जुलैला पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहोत. अच्छा. तर मला म्हणजे आता तुमचा या वारीमधला काही असा अनुभव आहे का किंवा त्याच्या काही एखादी अशी स्टोरी आहे का की बाबा म्हणजे कारण अनेक असतील म्हणजे इतक्या वर्षापासून ती चालत आली म्हटल्यानंतर, पण तरीही त्यातली काहीतरी एक म्हणजे किती यादगार अशी स्टोरी काही आहे? बघा, साधू महाराजांची वारी ही बऱ्याच वर्षांपासून साधू महाराज करत होते आणि तीच पालखी सोहळा किंवा दिंडी सोहळा मूळ गुरुवर्य वैकुंठवासी सीताराम महाराज कंधारकर आणि वैकुंठवासी हरिभक्तपारायण शंकर महाराज कंधारकर यांनी समोर चालू ठेवली. आणि आज जर आपण म्हणलं तर संस्थानाधिपती एकनाथ महाराज कंधारकर आणि दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज कंधारकर पुढे नेत आहेत. तर ही पालखी चालू असताना लातूर जिल्ह्यातील घरणी येथे आजही भाकरी, चटणी आणि लोणचं याची प्रथा आजही चालू आहे आणि तेही सकाळी 8 वाजता देतात. बरं. परंतु जेव्हा दुष्काळ पडला होता, साधू महाराजांची पालखी घरणी येथे येणार आहे, परंतु पालखीला खाऊ काय घालायचं हा प्रश्न संपूर्ण गावासमोर पडला होता. अच्छा. आणि तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांनी ठरवलं की दुष्काळ पडलेला आहे, खायला व्यवस्था नाहीये, तर आपण यावर उपाय म्हणून प्रत्येकानं जे जमल ते, प्रत्येकाला जे जमल ते, तुम्हाला जमल 2 भाकऱ्या तर तुम्ही 2 भाकऱ्या, जे काही चटणी लोणचं आहे ते द्या. तशा 2-3 भाकऱ्या जमा करून एका चादरीमध्ये किंवा धोत्रामध्ये बांधायच्या, स्टेशन इथं आणायच्या आणि ते लोणचं आणि चटणी सगळं एकत्र करून ते संपूर्ण वारीला किंवा दिंडीला खाऊ घालायचं. आज जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक माणूस त्या गावचा आज लखोपती आहे, करोडपती आहे,
परंतु आजही ती परंपरा भाकरी आणि चटणीची चालू आहे. वा. जेव्हा आम्ही विचारलं त्यांना की आज तुम्ही चांगले स्थिरावलेले आहात, आज सगळं प्रत्येक जणांनी व्यवस्थित पैसे कमवलेले आहेत, तर तुम्ही आजही भाकरी आणि चटणीच का खाऊ घालता? तेव्हा त्यांचं उत्तर अतिशय छान होतं की या भाकरी आणि चटणीमुळं जे आमच्यावरचं संकट होतं, जो दुष्काळाचं संकट होतं, ते साधू महाराजांनी दूर केलं. त्याच्यामुळंच आजही आम्ही तीच भाकरी आणि तीच चटणी आणि तेच लोणचं आम्ही तुमच्या दिंडीला खाऊ घालतो. हा एक अनुभव जो आहे तो विशेष आहे. बरोबर. म्हणजे चांगले दिवस आले म्हणून वाईटातले दिवस विसरू नये नाही, किंवा आपला प्रवास कुठून सुरू झाला हे विसरू नये, याचं हे चांगलं जिवंत उदाहरण आहे. जिवंत उदाहरण आहे. असे कित्येक ठेपे आहेत की त्या ठेप्याला आजही काळा चहा पाजतात. अच्छा. आजही काळा चहा पाजतात. आज ते सगळे लोक स्थिरावलेले आहेत, चांगले आहेत. ते आज दुधाचा चहा काय बासुंदीही खाऊ घालू शकतात, परंतु आजही काळा चहाच पाजतात. कारण की ती धारणा आहे की या काळ्या चहामुळेच आम्ही प्रत्येक वारकऱ्याला तृप्त केले, प्रत्येक भगवंताला शरण जाणाऱ्या वारकऱ्याला तृप्त केले. त्याच्यामुळे मी आज कुठेतरी पोहोचलोय. त्याच्यामुळे त्या काळ्या चहाचं महत्व आजही तेवढंच आहे. वा. बरं, मला आता एक विचारायचं होतं की वारीमधला एक दैनंदिन दिवस कसा असतो? म्हणजे सकाळ झाल्यानंतर आपण चालायला घेतो, तर मग आपण त्यामध्ये अभंग म्हणतो म्हणा किंवा गात गात जातो, तर हे कसं असतं? बघा, आता मूळतः कंधारवरनं जेव्हा पंढरपूरकडे प्रस्थान करतो आणि हळूहळू अंतर हे वाढत जातं, पंढरपूरकडे जात असतो. बरोबर. जेव्हा पहिला मुक्काम हा लोह्याला असतो, अच्छा, तर ते अंतर 12 किलोमीटरचं आहे. अच्छा, मग हे सगळ्यात जवळचं अंतर आहे. परंतु जर आपण सगळ्यात मोठा टप्पा बघितला तर तो बार्शी ते कुर्डुवाडीचा आहे. अच्छा, जो जवळपास 38 किलोमीटरचा आहे. बापरे. म्हणजे एका दिवसात 38 किलोमीटर चालायचं आहे तुम्हाला. हा. तर त्याचं जर वारकरी संप्रदायाचं किंवा वारकऱ्याचं गणित जर विचारलं तुम्ही, तर एका सेकंदात 2 पावलं चालायचं. वा. एका सेकंदात 2 पावलं चालायचं आणि 15 मिनिटात 1 किलोमीटर. बापरे. असं गणित आहे. तर ते गणित सांभाळून आपल्याला ते पुढचा मुक्काम गाठायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की सकाळी आपण संथ प्रकारचे भजन घेतो, संथ भजन असतं, लांब चाली असतात भजनाच्या. परंतु जेव्हा थोडं डोक्यावर ऊन आलं आणि जेव्हा थोडा थकवा जाणवायला लागला की दिंडी चालक लगेच गवळण घ्यायला सुरुवात करतो. अच्छा. गवळण घेतल्याने तिथं प्रत्येक माणूस हलतो डुलतो आणि जे आपल्या शरीराला जे कष्ट होत आहेत तो विसरून तो नाचायला लागतो गवळणीवर, आणि तो नाचून देहभान विसरतो आणि गवळणीवर नाचत नाचत कितीतरी अंतर आपण न कळत गाठतो. बरोबर. आणि जो मोठा टप्पा आहे तो कसा गाठला हा आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे जे आपण अपबीट म्युझिक म्हणतो, बरोबर, तर ते त्यामध्ये आपणही भान विसरून तल्लीन होतो त्यामध्ये. तर म्हणजे हे टेक्निकली किती भारी आहे की जेव्हा आपल्याला प्रवास फार मोठा टप्पा गाठायचा आहे तेव्हा आपण त्यानुसार ते अरेंज केलंय थोडक्यात, आणि तो प्रवास आपण जेवढा होईल तेवढा सुखकर केलाय. बरोबर आहे. तू सध्या एक IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो आणि एकीकडे तू कीर्तन वगैरे पण करतो, संस्थेचं काम पण सांभाळतो. तर हे तुला कसं शक्य आहे? आणि आता तू ऑब्व्हियसली वारीला पण जाणार, तर हे तुला बॅलन्स कसं करता येतं? बघा, माझी आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी मी एका IT क्षेत्रामध्ये नोकरी करतो. परंतु जेव्हा IT क्षेत्रामध्ये नोकरी करतो तेव्हा एक मनशांती, समाधान तर पारमार्थिकदृष्ट्या कुठेतरी असावं लागतं. पारमार्थिकदृष्ट्या कुठेतरी समाधान किंवा शांती असावी लागते. म्हणून मी अशा माध्यमाद्वारे म्हणजे वारीद्वारे किंवा साधू महाराज संस्थानामार्फत कीर्तन, प्रवचन याच्यातूनही सेवा करत असतो. तिथून मला मनसमाधान किंवा शांती भेटते. सो म्हणजे हा समतोल ऑब्व्हियसली आहे, तू तर करतोच आहे, पण हा अनेकांना जमत नाही, तर पण तो गरजेचाही आहे तेवढा. तर याबद्दल काय मत आहे तुझं? बघा की शक्य नाही असं काहीही नाही आहे. जसं की मी एक उदाहरण आहे, परंतु माझ्यापेक्षा अनेक चांगली किंवा उच्च उदाहरणं आहेत की जे उच्च शिक्षित आणि उच्च नोकरीवर आज आहेत, परंतु वारकरी संप्रदायात ते आज सेवा करतात. ते त्यांना शक्य झालं तर आपल्याला का शक्य नाही? आपण प्रत्येक गोष्टीला कारण शोधत असतो. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण जर काही करायचं ठरवलं तर दिशा नक्की भेटते. त्याच्यामुळे नोकरी करत करतही वारी किंवा परमार्थ कसा करायचा याची दिशा नक्की आपल्याला सापडेल जर आपण नक्की प्रयत्न केले तर. त्यामुळं ज्या काही क्षेत्रात मी जॉब करतो, नोकरी करतो, तिथं मला सुट्ट्या भेटतात. त्या सुट्ट्या मी व्यवस्थित मॅनेज करतो वर्षाच्या, आणि त्या व्यवस्थित सुट्ट्या मी वारीसाठी किंवा इतर संस्थांच्या कार्यक्रमासाठी मी
ठेवत असतो, जेणेकरून मला ते योग्य वेळेमध्ये वापरता येते. शेवटी मला एकच म्हणायचं आहे की जोडून या कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथ. माझी एवढीच विनंती आहे की ही वारी जशी मला यावर्षी घडती आहे, याच्यानंतर प्रत्येक वर्षी ही वारी मला घडत जावी आणि माझी विनंती पंढरीरायांनी मान्य करावी. एवढंच मला बोलायचं आहे. रामकृष्ण.